मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील सामन्यात मुंबईने 12 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला। हा सामना जरी कॅप्टन हार्दिकच्या नेतृत्वाखाली जिंकला असला तरी हवा मात्र एक्स कॅप्टन रोहितचीच झाली आहे। तर नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तब्बल 200 धावा पार करून सुद्धा सामना मुंबईच्या हातामधून निसटत होता। अगदी बुमराला सुद्धा चोप बसत होता। पण याच वेळी मैदानाबाहेर बसलेल्या रोहितनं सूत्र हलवली आणि सामनाच पलटला। रोहितनं आधी कोच महिला जयवर्धनेला 13व्या षटकानंतर चेंडू बदलण्याचा सल्ला दिला। तसंच दोन्ही बाजूने फिरकीपटूंकडून गोलंदाजी करण्यास सांगायला सांगितलं। ज्यानंतर कर्ण शर्मासह सँटनरने गोलंदाजीला सुरुवात केली। या दोघांनी अवघ्या 3 षटकात फक्त 19 धावा देत महत्त्वाचे फलंदाज तंबूत धाडले। त्यानंतर 193 धावांवरच दिल्लीचा डाव आटोपला आणि मुंबईचा विजय झाला। दरम्यान रोहितच्या या हुशारीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुकच होत आहे। अगदी सामन्यानंतर कोचने त्यांची पाठही थोपटली। रोहित फॅन्सने तर स्टेटसवर स्टेटस ठेवत मनातला कॅप्टन अशा उपमा दिल्या। त्यात मुंबईनं टॉपच्या संघाला पराभूत केल्यामुळे संघाचा आत्मविश्वास सुद्धा वाढलाय। आता हा आत्मविश्वास आणि बाबाजी की मर्जी या संघांसोबत राहून पुन्हा एकदा मुंबईने ट्रॉफी उंचवावी असंच प्रत्येक फॅनला वाटतंय। शशांक पाटील, पुढारी न्यूज।